अगदी परफेक्ट झालाय भात। हॅलो, नमस्कार। कुकिंग पॅशन या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्रीयन लग्नाच्या पंक्तीमध्ये जशा प्रकारे मसाले भात असतो अगदी तशा पद्धतीनं आणि सगळ्यात महत्त्वाचं कमी वेळेमध्ये आणि अगदी कमी साहित्यामध्ये घरामध्ये जे साहित्य उपलब्ध असतं त्या साहित्यामध्ये आपण हा भात बनवणार आहोत। तर अतिशय सोपी रेसिपी आहे, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका। चला तर मग पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात प्रथम मसाले भातासाठी लागणारे साहित्य आपण बघूयात। तर इथं एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे, त्यानंतर कोथिंबीर घेतली आहे, स्वच्छ धुवून घ्यायच्यात आपल्याला सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या। त्यानंतर आलं घेतलेलं आहे, लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक 10 ते 12, मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे, एक बटाटा आहे, त्यानंतर 10 ते 12 हिरव्या मिरच्या आहेत। हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, म्हणजे तुम्हाला कितपत तिखट हवंय त्यानुसार। त्यानंतर कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत एक 7 ते 8, एक लिंबू घेतलेला आहे। या ठिकाणी साजूक तूप घेतलेलं आहे, 1 चमचाभर साजूक तूप आहे। त्यानंतर धने पावडर आहे अर्धा चमचा, 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे। या ठिकाणी खडे मसाले घेतलेले आहेत। खडे मसाल्यांमध्ये शहाजिरं घेतलेलं आहे, शहाजिरं जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधं जिरं पण घेऊ शकता। त्यानंतर 4 ते 5 काळी मिरी घेतलेली आहे, लवंग 2 घेतलेले आहेत, मोठी वेलची घेतलेली आहे म्हणजेच काळी वेलची घेतलेली आहे, मसाला वेलची। त्यानंतर एक चक्री फूल घेतलेलं आहे, थोडंसं दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे, दगड फूल आहे, आणि या ठिकाणी तेजपत्ता एक घेतलेला आहे। तर खडे मसाल्यांमध्ये तुमच्याकडे एखादा मसाला नसेल तरी चालेल। त्यानंतर या ठिकाणी बिर्याणी मसाला घेतलेला आहे, हा होममेड बिर्याणी मसाला आहे। जर तुमच्याकडे बिर्याणी मसाला अवेलेबल नसेल तर तुम्ही साधं घरामध्ये जे साठवणीचा मसाला असतो तो मसाला वापरला तरी चालेल। त्यानंतर पाव चमचा हळद घेतलेली आहे, चवीनुसार मीठ, थोडंसं तेल घेतलेलं आहे 1 चमचा। जर तुम्हाला पूर्णपणे तेलात भात करायचा असेल तर पूर्ण तेल वापरू शकता, किंवा तुपामध्ये जरी करायचं असेल तरी पूर्णपणे तूपही तुम्ही वापरू शकता। या ठिकाणी मी 1 चमचा तेल घेतलेला आहे आणि 1 चमचा साजूक तूप घेतलेला आहे। तांदूळ तुम्ही कोणताही वापरू शकता मसाले भातासाठी। आपण सगळ्या भाज्या चिरून घेणार आहोत। तर या ठिकाणी कांदा चिरून घेते मी, कांद्याचे स्लाइस करायचे आहेत आपल्याला अशा पद्धतीनं। बटाट्याची साल काढून आपल्याला बटाटा कट करून घ्यायचा आहे, आणि बटाट्याच्या ज्या फोडी आहेत त्या मोठ्या मोठ्याच ठेवायच्या आहेत। आता आपण लसूण, त्यानंतर आलं, कढीपत्त्याची 4-5 पाने, त्यानंतर 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आपण ज्या मिरच्या घेतलेल्या होत्या त्या मिरच्यांपैकी त्यातल्या 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक करण्यासाठी, आणि थोडीशी कोथिंबीर, याची पेस्ट करायची आपल्याला। अशा प्रकारे आपण हे सगळं बारीक करून घेतलेलं आहे। कुकर गरम करायला ठेवला होता, आता यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचे। तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये आपण जे घेतलेले खडे मसाले आहेत ते खडे मसाले हलकेसे भाजून घ्यायचे। तर मसाले भाजले की यामध्ये कांदा टाकायचा आहे, यामध्ये थोडंसं मीठ टाकूयात म्हणजे आपला कांदा पटकन भाजून निघेल। तूप टाकायचं आहे आपल्याला सगळं, हे म्हणजे 1 चमचा तूप घेतलं होतं ते। कांदा ब्राऊन व्हायला सुरुवात झाली की यामध्ये आपल्याला बाकीच्या भाज्या घालून घ्यायच्या। तर बटाटा जो आहे तो, ह्या भाज्या आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायच्या। तर भाज्या 1 मिनिट परतून घेतले की यामध्ये आपल्याला पावडर मसाले घालून घ्यायचे। तर धनेपूड, त्यानंतर हळद, बिर्याणी मसाला, आता घालूयात आलं लसूणची पेस्ट, ते 2 मिनिटं परतून घ्यायचं व्यवस्थित। हिरव्या मिरच्या ज्या होत्या त्या राहिलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घेऊयात यामध्ये। सुरुवातीला ज्यावेळेस तेल गरम होतं त्याच्यानंतर आपल्याला जिरं, मोहरी आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे, तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला। चवीनुसार मीठ हे व्यवस्थित परतून आपल्याला यामध्ये तांदूळ टाकायचे आहेत। तर हे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, 2 ते 3 पाण्याने टाकून घेऊयात। अर्धा लिंबाचा रस घालून घ्यायचा यामध्ये, कोथिंबीर मिक्स करून घेऊयात व्यवस्थित। आता ज्या वाटीने तांदूळ घेतले होते त्याच वाटीने 2 वाटे आपल्याला पाणी घ्यायचंय। कुकरचं झाकण लावून आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या त्याच्या। कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि गॅस बंद करून एक 10 मिनिटं मी पूर्ण वाफ जाऊ दिली याची, म्हणजे कुकर थंड झालाय। आता चेक करूयात आपण भात आपला शिजलाय की नाही ते बघू शकता तुम्ही।
अगदी व्यवस्थित आपला भात शिजला गेलेला आहे. पाणी अगदी व्यवस्थित परफेक्ट झालेलं आहे आणि वास पण अतिशय सुंदर येते. तर गरमागरम भात आपण सर्व करूयात. अशा प्रकारे अतिशय कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये आपला मसाले भात तयार झालेला आहे आणि अतिशय सोपी रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.